स्वीकार. लेखिका सुधा मूर्ती. सकाळी 7ची वेळ होती. मैलपूर भागात एका इमारतीच्या 7व्या मजल्यावर असलेल्या खिडकीतून श्रीनिवासन कुटुंबियांच्या घरात जानेवारी महिन्यातला सूर्य आत शिरून सर्वांना भाजून काढत होता. चेन्नईमध्ये 3च ऋतू असतात: उन्हाळा, जास्त उन्हाळा आणि खूपच जास्त उन्हाळा. देशाच्या इतर भागात जानेवारी महिन्यात जरी हिवाळा असला तरी चेन्नईमध्ये मात्र उकाडाच होता. त्या जोडीला घरातलं तापमानही चढत चाललं होतं. वातावरण चांगलं स्तब्ध झालं होतं. अशोक श्रीनिवासन यांची आई पोंगल सणाचा मुहूर्त साधून त्यांच्याकडे आली आणि तेव्हाच या घटनाशृंखलेची सुरुवात झाली. पोंगल म्हणजे नववर्षाची सुरुवात. धनधान्य वृद्धीसाठी लोक या दिवशी ईश्वराची प्रार्थना करतात. सावित्रीनं आपल्या मुलासाठी आणि त्याच्या 3 वर्षांच्या मुलासाठी म्हणजे तिचा नातू विजय याच्यासाठी तिखट, खमंगट, चुरचुरीत पदार्थ आणि मेवा मिठाई असा भरपूर खाऊ आणला होता. सावित्रीचं आणि तिची सून रमा हिचं तसं विळाभोपळ्याचं शक्य होतं असं म्हटलं तरी चालेल. रमा दिल्लीत लहानाची मोठी झाली होती. तिच्या आधुनिक राहण्याची, वागण्याची सावित्री खूप निंदा करत असे. सावित्रीचा नवरा वेलू हा हे जग सोडून जाईपर्यंत रोजच ती त्याच्यापाशी आपल्या सुनेच्या चाहड्या करायची. पतीच्या निधनानंतर सावित्री एकाकी झाली. आपल्यापासून दूर जात असलेल्या आपल्या मुलाच्या विश्वात प्रवेश मिळवण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. आधीच त्याचं लग्न झाल्यावर तो थोडाफार दुरावला होताच. त्यात त्याच्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात आणखी थोडा दुरावा आला होता. आज घरातलं वातावरण तप्त होण्यासाठी आणखी एक कारण घडलं होतं. घरच्या कामवालीनं नेमकी सणाच्या दिवसात एका आठवड्याची सुट्टीची मागणी केली होती. ही मागणी तिनं गेल्या आठवड्यातच केली होती, पण तिला तशी रजा देण्याचं घरच्यांनी नाकारल्यामुळं ती आज काम सोडून गेली होती. आता छोट्या विजयला सांभाळायला कोणीच नव्हतं. कोणत्याही परिस्थितीत हे काम आपल्या सासूबाईंच्या म्हणजे सावित्रीच्या गळ्यात बांधून त्यांचा गैरफायदा घ्यायचा नाही हे रमानं पक्कं ठरवलं होतं. शिवाय कामवालीचा प्रश्न हा कायमस्वरूपी धसास लावण्याची गरज होती. घरच्या या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी रमानं स्वतःच्या ऑफिसात काही दिवस रजा मागितली, तर तीही मंजूर झाली नव्हती. बैठकीच्या खोलीत रमाचा पती अशोक रोजच्यासारखा वर्तमानपत्र वाचत बसला होता. शहरातल्या घडामोडी चवीनं वाचून काढत होता. द हिंदू वृत्तपत्रात एक लेख छापून आला होता. तृतीयपंथी लोकांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, त्यांचा स्वीकार व्हावा आणि त्यांना सर्वत्र समानता मिळावी असा त्या लेखाचा विषय होता. अचानक रमा तोंडातल्या तोंडात चिडून काहीतरी पुटपुटली आणि अशोकच्या शेजारच्या टेबलवर कॉफीचा कप आदळून निघून गेली. ती भडकली असल्याचं लक्षात येताच अशोकने तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. रमा, तू आधी शांत हो बघू. आपण काहीतरी मार्ग काढूया ना, तो म्हणाला. हातातलं वर्तमानपत्र बाजूला ठेवून त्यानं कॉफीचा कप उचलण्यासाठी हात लांब केला. रमा पाठ फिरून जायला निघालीच होती, पण ती थांबली. त्याच्याकडे वळून कमरेवर हात ठेवून उभी राहून ती रागानं बघू लागली. सकाळपासून काम करून ती थकली होती. तिच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. तमिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या दिवसात बैलांवर वटणीवर आणण्यासाठी एक स्पर्धा भरवण्यात येते, परंतु स्पेनप्रमाणे इकडे या बैलांना कोणी मारून टाकत नाही. तसंच स्पर्धेत भाग घेणाऱ्या माणसाच्या हातात शस्त्रसुद्धा नसतं. या स्पर्धेसाठी जे वळू निवडण्यात येतात ते खास पुलिकुलम जातीचे असतात. स्पर्धेच्या आधी त्यांना कोणीही मुद्दाम घाबरवत नाही किंवा त्यांची खोडीसुद्धा काढत नाही, पण हे वळू जन्मताच आक्रमक वृत्तीचे असतात. त्यांना वटणीवर आणण्याच्या ईर्षेनं स्पर्धेत उतरलेल्या स्पर्धकांचा असा पवित्रा असतो की एकतर या बैलाला वटणीवर तरी आणून दाखवीन, नाहीतर जीव वाचून पळ तरी काढीन. अशोकनं आत्ता रमाच्या नजरेला नजर देऊन पाहिलं तेव्हा त्याचा पवित्रासुद्धा नेमका अगदी असाच होता. पण कसा मार्ग काढणार आपण? तुम्हाला तर घरात काय चाललंय यापेक्षा देशाच्या भवितव्याची जास्त चिंता लागलेली असते ना, तिनं प्रश्न विचारला. आपण आधी एका एजन्सीशी संपर्क साधला होता ना, अशोकनं कसंनुसं हसत म्हणाला. हो होता ना, पण त्यांनी गेल्या 3 महिन्यातच 2 बायका पाठवल्या. 2 म्हणजे 2 आणि अर्धी बाई, त्यानं विचारलं. या अशा तऱ्हेनं वादविवाद चालू असताना उगीच काहीतरी बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं श्रेयस्कर असतं हे तो विसरला होता. तुम्हाला काही म्हणजे काहीच आठवत नाही का? रमा कडाडली. अहो, त्यांनी अक्षरशः विजयच्या वयाच्या कुणाला तरी पाठवलं होतं. सावित्री वरांड्यात रांगोळी घालत बसली होती. या दोघांचे आवाज चढलेले पाहून ती आत आली. तिचा पदर धरून पाठोपाठ विजयसुद्धा आला. काय झालं अशोक?
घराचं दार लावून घेत पदराला हात पुसत ती म्हणाली. रमानं आपल्या सासूबाईंकडे खाऊ की गिळू अशा नजरेनं पाहिलं. सावित्रीनंही तिच्या नजरेला नजर दिली. दोघी एकमेकांकडे आव्हानात्मक नजरेनं पाहू लागल्या. विजय सकाळपासून सावित्रीच्या मागे होता. ती रांगोळी काढत असताना सुद्धा तो उकिडवा होऊन ती रांगोळी निरखून बघत बसला होता. पण आता मात्र आपल्या आईवडिलांचं आपल्याकडे काहीच लक्ष नसल्याचं पाहून तो हातातला खडू चोखत नुसता उभा राहिला. जेव्हा योद्ध्यांची लढाई चालू असते तेव्हा बिचाऱ्या प्याद्याचा हकनाक बळी जातो. आताही तेच घडलं. आपला मुलगा खडूचा भला मोठा तुकडा चघळत असल्याचं पाहून रमा रागानं म्हणाली, विजय. त्याबरोबर घाबरून त्यानं तोंडातला खडू बाहेर काढला आणि तोच खडू तो हातातल्या हातात झेलू लागला. हा सगळा गोंधळ चालू असतानाच दरवाजाची घंटी वाजली. साधारणपणे रोज सकाळी घरातल्या सगळ्यांची कामावर जाण्याची इतकी गडबड चालू असायची की अशा वेळी जर घंटी वाजली तर सगळ्यांच्याच कपाळावर नाराजीची आठी उमटायची. पण आत्ता मात्र घंटेचा आवाज ऐकताच भांडणारी मंडळी शांत झाली. विजयनं त्याचा खेळ थांबवला. रमा आणि सावित्री पण आपापली नखं आत ओढून घेऊन शांत झाल्या. द्वंद्वयुद्ध सुरू असताना घंटीचा आवाज ऐकून हरत असलेल्या खेळाडूच्या चेहऱ्यावर जे भाव पसरतात तसेच भाव अशोकच्या चेहऱ्यावर पसरले. रमानं दार उघडलं आणि ती घाबरून एक पाऊल मागे सरकली. एक बलदंड स्त्री दारात उभी होती. तिनं अंगात एक साडी कशीबशी गुंडाळली होती. ती उंचीनं चांगलीच 6 फुटांच्या आसपास होती आणि तिचे दंडसुद्धा पिळदार दिसत होते. रमानं तिच्याकडे नीट निरखून पाहताच तिला धक्काच बसला. अशा तऱ्हेचे दिसणारे तृतीयपंथी लोक रस्त्यावरून टोळ्यांनी हिंडताना तिनं पाहिलं होतं. या टोळ्या रस्त्यानं सिग्नलपाशी गाड्या अडवून लोकांकडे पैसे मागायच्या. आजकाल हे लोक खुशाल दिवसाढवळ्या लोकांची दारू ठोठावत हिंडू लागले आहेत की काय, तिच्या मनात आलं. पण चेहऱ्यावर वैताग न दाखवता तिनं सावधगिरी बाळगून दार अगदी थोडंसंच उघडलं आणि जरा ताठातच विचारलं, काय हवंय? ती स्त्री पुरुषी आवाजात पण अदबीनं म्हणाली, तुमच्या कामात व्यत्यय आणते आहे, त्याबद्दल माफ करा मॅडम, पण मी असं ऐकलं आहे की तुम्हाला कामाला बाई हवी आहे, हो ना? ही तृतीयपंथी मंडळी रस्त्यात कधीतरी गाडी अडवून हातांनी जोरजोरात टाळ्या वाजवून आरडाओरडा करत पैशांची मागणी कशी करतात याची रमाला आठवण झाली. या स्त्रीचं अदबीनं बोलणं पाहून ती एकदम भांबावली. आम्हाला ती चाचरत म्हणाली. पण मागून आलेल्या कर्कश आवाजामुळे तिचं वाक्य अर्धवटच राहिलं. दारात कोण आलं आहे ते बघण्यासाठी सावित्री उत्सुकतेनं रमाच्या पाठीशी येऊन उभी राहिली होती. आधी दार बंद कर, ती कर्कश आवाजात खेकसत म्हणाली. तुम्ही जरा थांबा हं, असं त्या बाईला सांगत रमानं कसंबसं दार लावून घेतलं. सावित्री घाईघाईनं अशोककडे जात दार स्वरात म्हणाली, अरे दारात बाईचा वेश केलेला एक पुरुष उभा आहे, तो आपल्याला लुबाडायलाच आलेला दिसतोय. आता आपण काय करायचं, पोलिसांना बोलवूया का? आता मात्र अशोक वैतागून उठून उभा राहिला. आज काही वर्तमानपत्र पुरतं वाचून होणं शक्य नाही हे त्यानं ताडलं. घरात भांडकुदळ बायको आणि तार स्वरात किंचाळणारी आई असताना माणसानं निवांत बसून वर्तमानपत्र वाचायचं तरी कसं? त्यात भरीतभर म्हणून विजयनं जोरजोरात आरडाओरडा करत पळापळ करून चेंडूची फेकाफेक करायला सुरुवात केली. मध्येच येऊन तो रमाच्या गळ्यात पडत होता. रमानं खाली वाकून विजयला शांत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाला जवळ घेत ती हळू आवाजात अशोकला म्हणाली, जरा विचित्रच गोष्ट आहे, आपल्या दारात एक तृतीयपंथी आला आहे, घरकामासाठी बाई हवी आहे का असं म्हणतोय. काय सांगतेच, खरंच का? नाहीतर असं असेल की दुसरंच काहीतरी, असं म्हणता म्हणता अशोक थांबून उद्गारला, 1 मिनिट, पण आपल्या रखवालदारानं या प्राण्याला आत तरी कसं काय सोडलं? त्याच्या या तोंडचा प्राण्याला हा शब्द ऐकून रमाला कसंच झालं. पण ती अशोकला त्यावर काहीही बोलणार इतक्या सावित्री दोघांच्या मध्ये येऊन उभी राहिली. काय दार उभा आहे, ती म्हणाली. अशोकनं हताशपणे रमाकडे पाहिलं. या नाजूक परिस्थितीतून आता तूच माझी सुटका कर असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. अम्मा, अगं तो माणूस तृतीयपंथी आहे, देवाचं लेकरू आहे ते, आपल्या आईला तमिळमध्ये समजावत अशोक म्हणाला. अय्यो शिवा, सावित्री देवाचं नाव घेत पुटपुटली. तिनं डोळे मिटवून हात जोडून ईश्वराची करुणा भाकली. या अभद्र सावटापासून आपल्या कुटुंबाला जपण्याची तिनं देवाला आळवणी केली. आता आपण काय करायचं, रमानं आपल्या पतीला विचारलं. त्याला थोडे पैसे दे आणि निघून जायला सांग,
अशोक म्हणाला. मग जरा तक्रारीच्या सुरात म्हणाला, आणि हो, तुझ्या जुन्या साड्यांपैकी एखादी देऊन टाकून तिची बोळवण कर, नाहीतरी सणासुदीचे दिवस आहेतच. त्यानं सुचवलेल्या तोडग्यामुळे रमाला मनातून हायसं वाटलं. ती आतल्या खोलीत वळली. काही क्षणातच एक जुनी साडी घेतली आणि थोडे पैसे घेऊन ती बाहेर आली आणि तडक दरवाजाकडे गेली. दारात बैठक मांडून बसलेली ती बाई रमाला पाहताच घाईघाईनं उठली. तिनं साडी झटकून सारखी केली. ती रमापेक्षा चांगली फुटभर उंच होती. अहो सॉरी आम्हाला कामवाली नको आहे, पण हे घ्या तुम्ही, असं म्हणून रमानं ते पैसे आणि साडी त्या बाईला देण्यासाठी हात पुढे केला. तिला मनातून कसंच होत होतं. त्या तृतीयपंथी व्यक्तीनं रमाच्या हातातल्या पैशांकडं आणि साडीकडं नुसतं एकटक पाहिलं, पण ते घेण्यासाठी हात पुढे केला नाही. ती याचनेच्या स्वरात म्हणाली, अम्मा, तुम्ही कुणाला कामावर ठेवलंय का? रखवालदार म्हणाला, तुम्हाला अजून कामाला कोणी बाई मिळाली नाही. पण तरीही तो मला आत सोडायला तयारच नव्हता. त्यानं मला आत सोडावं म्हणून मी आधी खूप विनवण्या केल्या, पण तो ऐकेना. मग मात्र मी त्याला धमकावलं आणि बळजबरी करून आत आले. खरं तर मी असं वागले त्याबद्दल तुम्ही मला माफ करा. प्रत्येकाच्या नजरेत नेहमी आमच्यासारख्यांबद्दल घृणा, तिरस्कार, संताप असेच भाव दिसतात. त्यामुळे मग आम्हालाही राग येतो हो, ती हळूवार स्वरात म्हणाली. रमा जराशी वरमली. ती हळूवार स्वरात म्हणाली, सॉरी पण तुमचं नाव काय? तो तृतीयपंथी हसला. पान खाऊन लालबडक झालेले दात दाखवत तो रमाला म्हणाला, थँक्यू अम्मा. आज बऱ्याच दिवसांनी कोणीतरी मला माझं नाव विचारले हो. माझं नाव संतोषी. पण मला सांगा, तुम्ही हे काम कुणाला दिलंय का? आता मात्र रमाला खोटं बोलणं जड गेलं. ती कशीबशी म्हणाली, नाही, अजून मी कुणाला ठेवलं नाही हो, पण अम्मा, संतोषी तिला मध्येच थांबवत म्हणाला, मला तुमच्या डोळ्यात आता काय दिसतंय सांगू? माझ्याविषयी दया. तुम्ही क्यू करताय ना माझी? पण खरं सांगू, आजकाल आमच्यासारख्यांबद्दल कुणालाही सहानुभूती वाटत नाही. अम्मा, आमच्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्यांनी जर अशीच सतत आमची घृणा केली, तिरस्कार केला किंवा क्यू केली, तर आम्ही समाजात राहूनही ग्रहण लागल्यासारख्या स्थितीतच जगू. आम्ही भीक मागत राहू. लोकांना धाकट दपाशा दाखवू आणि विकृत मनोवृत्तीच्या पुरुषांचं मनोरंजन करून पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे मिळवू. पण अम्मा, खरं तर तुमच्यासारख्या लोकांकडून आम्हाला मदतीचा हात हवाय. ही बाई म्हणजे चेटकीनच आहे. ती नक्की जादूटोणा करत असेल. गोड गोड बोलून ती तुम्हा दोघांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करते आहे. रमा, तू सावध राहा. सावित्री आपल्या सुनेच्या कानात कुजबुजली. नाही, संतोषी सावित्रीकडे बघत तिला तमिळमध्ये आजी असे संबोधून म्हणाली, मी काही चटकीन वगैरे नाही. मी एक गरीब घराण्यात मुलगा म्हणून जन्माला आले. मी 2 वर्षांची असताना माझे वडील दारूच्या नशेत मारामारी करताना वारले. त्यानंतर विस्फारित डोळ्यांनी तिच्याकडे बघत उभ्या असलेल्या विजयकडे बोट दाखवून ती पुढे म्हणाली, काही गुंडांनी मला पळवून घेऊन नपुंसक बनवलं आणि जबरदस्तीने भीक मागायला लावलं. त्या जुन्या आठवणींना उजाळा देत असताना तिच्या डोळ्यातील वेदना स्पष्ट दिसत होती. त्यानंतर मी संतोषी झाली. एवढं बोलून अचानक ती गप्प होऊन गेली. तुम्ही कुठं राहता? रमा म्हणाली. आपल्या हातात घट्ट पकडलेल्या जुन्या साडीची आणि पैशांची तिला लाज वाटली. कोट्टापुरम ब्रिजच्या खाली असलेल्या झोपडपट्टीत, ती म्हणाली. तिथं असलेल्या गरीब मुलांच्या नशिबी आमच्या वाट्याला आलं तसं दुर्दैव येऊ नये यासाठी आमच्यातले काही जण प्रयत्न करत आहोत. अशा अनाथ मुलांना आम्ही आधार देतो, त्यांना अन्न, पाणी, निवारा देतो आणि त्यांची काळजी घेतो. पण ही गोष्ट कायमस्वरूपी करायची तर त्यासाठी पैसा पाहिजे, सोयीसुविधा पाहिजेत, आणि तेच नेमकं आमच्याकडे नाही. आम्हाला त्यासाठी नियमित उत्पन्न हवं. भीक मागून मिळालेला पैसा पुरत नाही हो. आम्हाला मदत करा ना अम्मा. असं म्हणून संतोषीनं रमापुढे हात जोडले. मग ती सावित्रीकडे वळून म्हणाली, आजी, तुम्ही सांगा ना, एकीकडे बाळाचा जन्म झाल्यावर तुम्ही लोक त्याला आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला बोलवून घेता, पण दुसरीकडे आम्हाला समाजापासून दूर असं वाळीत टाकण्यात येतं, तेही आमचा काहीच दोष नसताना. हा कुठला न्याय आहे? किती लांछनास्पद आहे हे. पुरे, सावित्री खेकसली. रमाचा हात धरून तिला ओढत घरात घेऊन आली. तुला काय वेड लागले का? इथं घरात इतकं काम पडलंय आणि तू त्याच्याशी काय बोलत उभी आहेस? आपल्याला अजून पूजेची तयारी करायची आहे. अशोक, तूच आता हिला समजावून सांग रे बाबा. रमाच्या अंगातलं जणू काही त्राणच गेलं होतं. तिनं अलगद सावित्रीच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि आपल्या पतीकडे पाहत म्हणाली,
आपण हिला एक संधी देऊन पाहायला काय हरकत आहे अशोक? रमा, अगं थोडं तरी व्यावहारिक विचार कर ना, जरा बुद्धीने विचार कर, भावनेच्या आहारी जाऊ नकोस, अशोक म्हणाला. अगं आपल्या 3 वर्षाच्या मुलाला आपण याच्या ताब्यात देऊन जायचं? त्याचा काय हेतू आहे हेही आपल्याला ठाऊक नाही. लहान मुलांना खंडणीसाठी पळवून नेण्यात आल्याच्या किंवा त्याहूनही वाईट घटनांच्या कितीतरी बातम्या आपण वाचतो. शिवाय असं केल्यामुळे आपली समाजात हित होईल ते वेगळंच. ह्याला कामावर ठेवण्याचं कारण आपण मित्रमंडळींना, नातेवाईकांना कसं काय समजावून सांगायचं? मला तरी काही हे पटत नाही, अशोक घाईघाईनं म्हणाला. अशोक, हिचा उल्लेख ते असा करू नका ना. आणि हो, अगदी सर्वसाधारण कामवालेसुद्धा गुन्हे करत नाहीत का? मग हिला कामावर ठेवून आपल्याला काय फरक पडणार आहे? आणि आपली मित्रमंडळी, नातेवाईक किंवा समाज या सगळ्यांचा यात संबंध येतोच कुठे? उलट आपण सुशिक्षित माणसांनी जर याबाबतीत पुढाकार घेऊन या लोकांना आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं नाही तर मग इतर कोणी कसे काय घेतील? शिवाय माझा पण आता अगदीच नाईलाज आहे. मला जर असं घरी बसावं लागलं तर माझी नोकरी जाईल. तुम्हालाही रजा घेणं शक्य नाही. आता विजय तिच्याकडे राहील की नाही हे अजून आपल्याला माहीत नाही, रमा म्हणाली. आणि अचानक तिने इकडे तिकडे पाहिलं. मग ती घाबरून म्हणाली, पण विजय कुठे आहे? सगळ्यांनीच मुख्य दरवाजाच्या दिशेने पाहिलं. दार जरासं उघडं होतं, हलत होतं आणि विजयचा कुठंच पत्ता नव्हता. विजय, विजय अशा मोठ्यांदा हाका मारत रमा दरवाजातून बाहेर पळाली. दरवाजाबाहेर वरांड्यात कुणीच नव्हतं. विजयही नव्हता आणि संतोषीही नव्हती. सावित्री तर मोठ्यांदा विवळल्यासारखा आवाज काढून रडत वरांड्यातच मटकन खाली बसली. अरे देवा, अगं रमा, मी तुला सांगितलं होतं ना, तरी पण रमाला यातलं काही ऐकू आलं नाही. ती खिळल्यासारखी दारात नुसती उभी होती. अशोक घाईघाईनं टेबलावरचा मोबाईल फोन आणि घराच्या किल्ल्या घेऊन बाहेर पडला. जाण्यापूर्वी तो ओरडून आपल्या आईला म्हणाला, आई, तू इथं फोनपाशीच बसून राहा आणि घराची घंटा वाजली तर दार उघडण्याआधी आतून साखळी नीट लावून मगच उघड. त्यानंतर त्यानं रमाला गदागदा हलवून भानावर आणलं. रमा, हे बघ, तू लिफ्टनं खाली जा, मी जिन्यानं जातो. एवढं बोलून ते जिन्याकडे धावला आणि एका वेळी 2-2 पायऱ्या उतरत तळमजल्याकडे निघाला. रमा थरथरत लिफ्टमध्ये शिरली. 7 मजले उतरून खाली जाण्याचा तो प्रवास संपतच नव्हता. तिचा जीव जणू तिच्या घशात गोळा झाला होता. लिफ्ट थांबल्यावर दार उडून लटपटत्या पावलांनी ती बाहेर आली. काही क्षणानंतर अशोकही तिथे येऊन पोचला. तो धापा टाकत होता. रमाचा हात घट्ट पकडून तिला बाहेर येऊन तो इमारतीबाहेर पडला. त्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तसंच घडलं होतं. बाहेरच्या बाजूलाही कोणी नव्हतं आणि मुलांच्या खेळण्याच्या जागेवरही सामसूम होती. वाऱ्याने एक रिकामा झोका मागे पुढे हलत होता. मुख्य फाटकापाशी कोणीही नव्हतं. सगळे रखवालदार कुठे गेले? अशोक चिडून पुटपुटला. वॉचमन, वॉचमन, त्यानं जोरजोरात हाका मारल्या. रमा आणि तो पळतच सोसायटीच्या मुख्य गेटपाशी गेले. अखेर त्याला बहादूर बुरखा तिथे दिसला. तो जोरात म्हणाला, बहादूर, तू विजयला पाहिलंस का? जरा वेळापूर्वी तुला दमदाटी करून एक बाई आत शिरली होती ना, ती विजयला घेऊन जाताना दिसली का? नाही साहेब, बुरखा म्हणाला. चल, आपण दुसऱ्या गेटकडे जाऊ, असं म्हणून धावतच अशोक अपार्टमेंट ब्लॉकच्या मागच्या बाजूकडे यायला निघाला. रमा पण त्यांच्या मागे पळू लागली, पण तिच्या हातापायातलं त्राणच गेलं होतं. इतक्यात इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी तिला थोडी हालचाल जाणवली. ती मोठ्यांदा ओरडली, अशोक, इकडे या. इमारतीच्या दारापाशी जिन्याच्या पायरीवर संतोषी बसली होती आणि तिच्या मांडीवर विजय होता. तिनं त्याला प्रेमानं छातीशी घट्ट धरलं होतं. रमा आणि अशोक यांना पाहताच ती उठून उभी राहिली. तुझी हिंमत कशी झाली? असं म्हणत रमानं विजयला तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्याची गोष्ट अशी की तो मात्र दोन्ही हातांनी संतोषीला घट्ट मिठी मारून बसला होता. तो तिला सोडायला तयारच नव्हता. संतोषीनं जे काही घडलं ते स्पष्ट करून सांगितलं. अम्मा, मगाशी मी तुमच्या दारात वाट बघत बसले होते ना, तर हे बाळ घरातून धावत बाहेर आलं आणि थेट लिफ्टमध्ये शिरलं. मी उठून पळत तिकडे जाऊन पोहोचण्याच्या आधीच लिफ्टचं दार बंद होऊन लिफ्ट खाली गेली. मग मी जिन्यानं पळत खाली गेले आणि बाळ लिफ्टमधून बाहेर पडता क्षणी त्याला जवळ घेतलं. मग मी तशीच वर तुमच्या घरी गेले. मी घंटी वाजवली, पण आजी दार उघडायलाच तयार नव्हत्या. सॉरी अम्मा. अशोकच्या लक्षात आलं की नेमकी रमा लिफ्टनं आणि तो स्वतः जिना उतरून खाली येत असताना दुसऱ्या लिफ्टनं विजय आणि संतोषी वर गेले असणार. पण तरीही या सगळ्या घटनाक्रमाचा ताळमेळ नीट जुळत नव्हता. कुठंतरी काहीतरी गडबड होती, एवढं नक्की. पण जर तसं होतं तर तू मुळात जिना उतरून का गेलीस? तुला दुसरी लिफ्ट घेऊन खाली जाता नाही आलं? अशोक संशयानं म्हणाला.
संतोषीनं थक्क होऊन त्यांच्याकडे पाहिलं. त्यांना आपल्यावर संशय घ्यावा याचं तिला आश्चर्य वाटलं. सर, तुमचं बाळ मधल्याच कुठल्या तरी मजल्यावर उतरून जाईल आणि जिन्यावरून खाली पडेल अशी मला भीती वाटली. काय बरोबर काय चूक असा विचार माझ्या मनात आला नाही. नशिबानं ती लिफ्ट कुठल्याही मजल्यावर न थांबता थेट खालीच आली. अशोकला ते ऐकून स्वतःचीच लाज वाटली. रमाकडे पाहून कसंनुसं हसत तो म्हणाला, रमा, तुला घरकामाला उत्तम बाई सापडली आहे. मग तो पुढे म्हणाला, चला आता आपण सगळे वर जाऊया. घरी डोंगरा एवढं काम पडलंय. रमा संतोषीकडे वळून म्हणाली, तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत. तुम्ही माझ्याबरोबर वर चला. आपण तुमच्या कामाचं स्वरूप, पगार याबद्दल बोलू. संतोषी तिच्या कडेवर बसलेल्या विजयच्या कानात हळूच काहीतरी कुजबुजली. त्यानं हसून मान डोलावत रमाकडे पाहून दोन्ही हात पसरले. रमानं संतोषीकडून त्याला घेतलं. साश्रुनयनांनी त्याला घट्ट जवळ घेऊन ती थांबली. नंतर सगळे लिफ्टकडे निघाले. अशोक कुजबुजत्या स्वरात आपल्या पत्नीला म्हणाला, विजय संतोषीला कसा काय इतका चिकटला? ती तर केवढी आडदांड आणि भीतीदायक दिसते. त्यावर रमा म्हणाली, लहान मुलं निरागस असतात हो. समोरच्या माणसावर पटकन विश्वास ठेवतात. आपण वयानं जसजसं मोठं होतो तशी आपली संशयवृत्ती वाढते. कुणावरही पटकन विश्वास टाकणं आपल्यासाठी कठीण होऊन बसतं. मग दिलखुलास हसत ती पुढे म्हणाली, कदाचित ही नवीन मावशी इतकी दणकट असल्यामुळे ती आपलं रक्षण करेल असा विजयला विश्वास वाटला असेल. आपण घरी न सांगता बाहेर पडलोय म्हणजे आता आई नक्कीच रागवणार हे पक्क माहीत आहे त्याला. त्यावर अशोक हसला. संतोषी त्या दोघांच्या मागे जरा अंतर ठेवून अदबीनं उभी होती. इतक्यात वरून लिफ्ट आली. रमा, विजय आणि अशोक आत शिरले. लिफ्टचं दार बंद होत असताना बाहेर उभ्या असलेल्या संतोषीला रमाचे शब्द ऐकू आले. ती म्हणत होती, काही निर्णय डोक्यानं नव्हे तर हृदयापासून घ्यायचे असतात. डोक्यानं निर्णय घ्यायचे असते तर मी तुमच्याशी लग्न तरी केलं असतं का? संतोषी ते ऐकून स्वतःशीच हसली.